पाय टाकला की वाचा कोणती होऊन जातो. एखाद्या गाव शेगावला गेले होते. काय वेळ गाव शेगाव, एकच शब्द मुखातून काय सांगू, काय वळण आता नपुरी ही वाणी. तसा समय कशासाठी ही तुलना करत आहे. तणतो जर चरित्र तशा पद्धतीने जर कोणाचं असेल ना तर ते यशवंत बाबांचं. 3 वर्ष भागवत कथा तुमच्या गावामध्ये मी केली आणि खरं सांगतो की खरंच मी तेवढ्या पद्धतीने यशवंत बाबांचं चरित्र पाहिलं नव्हतं. ग्रंथ घेऊन गेलो तर बसलेले अशोकराव वातकुले, मला वाटते त्यांनीच मला तो ग्रंथ दिला होता यशवंत बाबांचा. महाराजांचं वाचन करत मी, फार सुंदर चरित्र आहे. पण वेळ कुठं होती, मला वेळ नव्हती, वेळही यायचीच होती ना. लक्षात आलं का, मलाही वेळ नव्हती, वेळ यायची होती. आता ती वेळ आली. वेळ आल्यानंतर जेव्हा चरित्र हाती घेतलं, चरित्र जेव्हा पाहायला लागलो ना, तर एखाद्या माणसाला गोड पदार्थ त्याच्या समोर यावा, त्याच्या आवडीचा, त्याला पुन्हा पुन्हा खाव वाटावा, तशी माझी परिस्थिती झाली. काही काही प्रसंगाला तर डोळ्यातून पाणी आलं की देवा, हा अनमोल ठेवा आतापर्यंत माझ्या जवळ होता आणि मी इकडे तिकडे भटकत होतो. का अनमोल ठेवा म्हटलं, भक्ती ज्ञान वैराग्य सर्व गुणांना संपन्न आणि या जगाच्या पलीकडचं जीवन जर कोणतं असेल ना तर यशवंत बाबाचं. नाही जगाशी घेणं देणं, नाही कुटुंबाशी घेणं देणं. जीवनात जर फक्त कोणाचा आदेश मानला काही काळापुरता यशवंत बाबांनी, तो त्यांच्या आईचं मानलं. काही काही ठिकाणी असा प्रसंग येतो, आईनं म्हटलं की यशवंता थांब, तुला असं करावं लागेल, तेव्हा यशवंत बाबा मानत होते. कोणाच्या बापाचं ऐकत नव्हते. हा भाव कोणाचा आहे त्यांना माहिती आहे की ऐकू कोणाचं, मीच जगाला सांगणार आणि कोणाचं ऐकणार नाही. चरित्रात येईल, नदीवर आंघोळीला गेले. गेल्यानंतर मित्रांनी आवाज दिला, यशवंत पाणी भरपूर आहे, जाऊ नको तिकडे. सर्वांनी अडवलं पण बाबांनी उडी घेतली पाणी. यमुनेच्या डोहामध्ये तो कदंबाच्या झाडावर चेंडू अडकला आणि मित्र कृष्णाला हाका मारत होते, कृष्ण थांब, अरे तिथं काली आहे, तो डोह काही लहान नाही, तिथं जाऊ नको. पण भगवंताला तेवढा आत्मविश्वास होता की नाही, काय मला चेंडू आणून द्यायचा आहे तुम्हाला, बस. तिथं काय कशाची भीती आहे. जशी भगवान कृष्णानं त्या डोहात उडी घेतली ना, तशीच यशवंत बाबांनी या तुमच्या चंद्रभागेच्या डोहात उडी घेतली. अशी काही प्रसंग आहे की अंगावर शहारा उभा राहतो. जसे भगवान कृष्ण काही काळापुरते बाहेरच आले नाही, कालियाचं दमन करूनच बाहेर आले, तर तसेच अर्धा तास यशवंत बाबा या पाण्यामध्ये होते. चरित्र वाचणाऱ्याला चरित्र समजणाऱ्याला यशवंत बाबाचं चरित्र आहे. हे काही सामान्य आहे. अर्धा मिनिट पाण्यात राहून दाखवा मला, अर्धा मिनिट. जीव गेल्यासारखं होत, जीवच जाते जास्त वेळ राहिलं. पण जगाला नाही ओळखू आले, संत ओळखू येत नाही, दुर्दैव आहे. का ओळखू येत नाही? पहिले तर माणसासारखे असतात पण दिसतात, पण माणसासारखे नसतात. आणि जरी माणसासारखे दिसत असले तरी माणसासारखे राहत नाही. चरित्रामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख येते, घरच्याच कुटुंबातल्याच लोकांनी, त्यांच्या वडिलांनीच एक दिवस महाराजांना ओरडले, काय यशवंत काय करतेस तू, तुला घर कळत नाही, तुला संसार, लोक काय म्हणतात, लोक हसतात आम्हाला, लोक दररोज काहीतरी भांडण घेऊन येतात. भगवान कृष्णाचं जे दिव्य चरित्र आहे ते यशवंत बाबांचं चरित्र आहे. मी कशासाठी सांगत आहे, सविस्तर सांगेल तुम्हाला, एका एका कथेचा भाव सांगेल. आपल्याला 4 दिवस पर्यंत कथा पाहिजे आहे. दिवस जरी कमी असले तरी चरित्र फार गोड आहे यशवंत बाबाचं. म्हणून ते चरित्र जसं 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 पाहत गेलो तसं तसं अंतःकरणाला असं वाटत गेलं की ज्या महात्म्याच्या जीवनचरित्राविषयी किंवा ज्या महात्म्याच्या जयंतीसाठी आपल्याला बोलवण्यात आलं, आपण जयंतीच्या संबंधानं भागवत कथा सांगितली, त्या महात्म्याच्या गावामध्ये ही कथा व्हायला पाहिजे, संत चरित्र सांगितलं गेलं पाहिजे. आणि या यशवंत नगरीमध्ये हा योग आला. बहुसंख्येने उपस्थित असलेले तुम्ही सर्व, काही कारणानं काही मंडळी आली नसेल, जास्त विस्तार आज करणार नाही. तुम्हाला